येतं की आई वडिलांनी तिला कशा प्रकारचं लेखन शिक्षण दिलेलं आहे की ज्यामुळं दैवी संतान आपली निर्माण होऊ शकेल. So we praise God for each of you today. तुम्ही सर्वजण या ठिकाणी आहात त्या सर्वांच्या बद्दल मी देवाची स्तुती मनापासून करतो. And I want to share some important things with you today. आज या दिवशी तुमच्या बरोबर मला काही महत्त्वाच्या बाबी शेअर करायच्या आहेत. So we have a short prayer before that. आपण प्रार्थना करणार आहोत लहानशी त्याच्या अगोदर. Father, we thank you for this opportunity you have given to us to come together again. आज तो आम्हाला ही संधी दिलीस त्याबद्दल परमेश्वर आम्ही तुझी मनापासून स्तुती करतो. Lord, we are grateful to you for bringing us into this new year. या नवीन वर्षात तू आम्हाला आणलंस त्याबद्दल आम्ही तुझी मनापासून स्तुती करतो. We are not really worthy of anything from you. आम्हाला प्रभू आम्ही पात्र नाही तुझ्यापासून आम्हाला अशा गोष्टी मिळायची. But it's all because of your grace and love towards us. परंतु तुझं प्रेम आणि तुझी कृपा ही आमच्यावरती झालेली की ज्यामुळे प्रभू आम्ही इथवर येऊ शकलेलो आहोत. Thank you for the interest of all these we have filled this hall. तू आज हे सर्व प्रियजन आणलेत आणि हे संबंध चर्च भरून आलेले त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. To worship you, to remember your goodness and to give you thanks today, Lord. तुझा आभार मानण्यासाठी प्रभू तुला धन्यवाद देण्यासाठी आज तू आम्हाला घेऊन आलास त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. That you will speak to us today. आज तू आमच्यासाठी बोल प्रिय प्रभू. You give us the words that we can take with us for this year. आज तू आम्हाला तुझे वचन दे प्रभू की ज्यामुळे ह्या वर्षासाठी ते वचन आमच्यासाठी असेल प्रिय प्रभू. That we may know what are the priorities in our lives for this new year. यासाठी की प्रभू या नवीन वर्षामध्ये आमच्या जीवनामध्ये कुठल्या प्राथमिकता असतील ते आम्हाला समजू शकेल प्रिय प्रभू. That we may know how to live for you, how to glorify you in our आम्ही lives. कशा रीतीने तुझं गौरव करू शकू, कशा रीतीने आम्ही आमचं जीवन तुझ्यासाठी जगू शकू हे आम्हाला समजेल. We pray for your presence in our midst. तुझं आज उपस्थितीची आम्ही प्रार्थना करत आहोत. We thank and praise you in the precious name of our Lord and Savior. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. We look into one passage in the scriptures today, 1 Peter chapter 4, पहिले पेत्राचा 4था अध्याय आपण जाणार आहोत. verse 7 to verse 11. 7व्या वचनापासून 1 Peter chapter 4, verse 7 to verse 11. चौथा अध्याय 7व्या वचनापासून 11व्या वचनापर्यंत आपण ही वचन वाचणार आहोत. Anybody wants to read the passage? कोणी इंग्लिश मध्ये वाचेल, कोणी मराठी मध्ये वाचते. The end of all things is near. Therefore, be clear-minded and self-controlled, so that you can pray. Above all, love each other deeply, because love covers over a multitude of sins. Offer hospitality to one another without grumbling. Each one should use whatever gift he has received to serve others, faithfully administering God's grace in its various forms. If anyone speaks, he should do it as one speaking the very words of God. If anyone serves, he should do it with the strength God provides, so that in all things God may be praised through Jesus Christ. To him be the glory and the power forever and ever. Amen. आमेन. मराठीमध्ये वाचतोय. सर्वांचा शेवट जवळ आला आहे म्हणून मर्यादेने पहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. मुख्यतः एकमेकावर एक निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांची राख झाकून टाकते. कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. यासाठी की सर्व गोष्टीत देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे. गौरव व पराक्रम ही युगाने त्याचे आहेत. आमेन. Thank you. You know, when we think about coming into the new year, त्या नवीन वर्षात आम्ही आलो आणि विचार करत असताना त्या नवीन वर्षाचा you know how much grateful we have to be, right? देवाला आम्ही किती अशा प्रकारे उदासीनतेची भावना आम्ही प्रकट करण्याची You know, many people have left this world. Many people have left this world. पुष्कळ लोकांनी हे जग सोडून ते गेलेले आहेत. Some of your family members, perhaps relatives, friends might have gone. तुमचे काही मित्र असतील, तुमच्या परिवारातले काही लोक असतील की जे आपल्या आघाडीला गेलेले आहेत, आपल्या अगोदर गेलेले आहेत. Last year, my sister was part of home.
मागच्या वर्षी त्यांच्या बहीण होत्या कर्नाटकामध्ये आणि त्या देखील प्रभूकडे गेल्या. And during this time in 2019, when I just came back from after Christmas, and the next day my good friend, my closest friend passed away. 2019 मध्ये देखील त्यांचे या ठिकाणी आल्यानंतर बस ते कर्नाटकावरून त्यांचे जवळचे मित्र हे प्रभूकडे गेले. We met on 25th December, and then I came back on 26th, he passed away. 25 ला आम्ही भेटलो आणि 26 ला त्यांचं प्रभूकडे जाणं झालं. So we were friends for more than 35 years, right? जवळजवळ So, 35 वर्ष आम्ही मित्र होतो. in 2019. 19 पर्यंत. So when we think of losing our loved ones, it is a very sad thing, sad experience. ज्यावेळेस आम्ही आमचे प्रिय जन आमच्यापासून दुरावले जातात किंवा निघून जातात अगोदर त्यावेळेस आमच्या जीवनात लय भयंकर दुःख येतं. But we need to think, what are we greater than them that we have to be kept alive to enter into परंतु आम्हाला another हे year? देखील विचार करण्याची गरज आहे की आमच्यामध्ये कुठलं असं मोठेपण होतं की ज्यामुळे आम्ही आजही देखील जिवंत आहोत. In what way we are better than the people who have gone? आम्ही कुठल्या दृष्टिकोनातून जे आमच्या आघाडीला गेलेले आहेत त्यांच्यापेक्षा आम्ही चांगल्या प्रकारचे सरस लोक आहोत. Many useful doctors, young doctors passed away in Mumbai. पुष्कळ अशा प्रकारचे उपयुक्त असणारे जे डॉक्टर्स वैद्यकीय सेवा करणारे ते देखील आघाडीला गेलेत. आमच्या अगोदर गेलेले तरुण डॉक्टर्स गेलेले आहेत. So the hopes of parents were destroyed. ज्या आई वडिलांच्या आशा अशा तरुण लोक आघाडीला गेलेत आमच्या, तर त्यांच्या ज्या आशा होत्या त्या आशा निघून गेलेल्या, धूसर झालेल्या. So we need to be very grateful to God that we have been able to see another year in our lives. आणि म्हणून आपण अशा परिस्थितीमध्ये देवाचे कितीतरी आभार मानण्याची गरज आहे की आपण ह्या नवीन वर्षामध्ये पदार्पण करू शकलो आहोत. What may be God's plan? देवाच्या योजना काय आहेत आमच्या जीवनासाठी? Bible says God has a plan. Whatever He does according to His wisdom. तो त्याच्या शहाणपण त्याला प्राप्त झालेला आहे आणि देवाच्या योजना आहेत आणि त्यानुसार तो आमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी करत असतो. And God is always right and He's always good. देव हा नेहमी चांगला आहे आणि तो जे काही करतो ते चांगलंच आहे आमच्यासाठी. But it is very difficult to, for people to see that God is good when you are facing so much of loss and pain and sorrow in life. परंतु अशा परिस्थितीमध्ये की जिथे तुमच्या जीवनामध्ये पुष्कळ लोकांना तुम्ही गमावून बसलेला आहात, पुष्कळ तुम्हाला कमीपणा तुमच्या जीवनामध्ये आलेला आहे त्यांच्या घडण्यामुळे, आणि अशा परिस्थितीमध्ये देवाचं विश्वासपण चांगुलपण हे अनुभवणं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवणं थोडं कठीण होऊन जातं. So how can a loving God allow such suffering and death and the pain in the lives of His own people? जे म्हणजे हा प्रेमळ देव अशा प्रकारे कसं हे प्रकार किंवा हे घडणाऱ्या गोष्टी कशा तो होऊ देतो. And you all might have heard about how Americans have died, lakhs of people. अमेरिकेमध्ये देखील तुम्ही पाहिलं तर तुम्ही लाखोनी लोक मेलेले, आघाडीला गेलेले आहेत, जग सोडून गेलेले आहेत करोनाच्या. They are the people who have the highest standard of life. ते लोक अमेरिकेमध्ये अशा प्रकारचे लोक आहेत की ज्यांचं जीवनशैली ही फार उच्च दर्जाची आहे. But then so today we want to understand God's plan for our lives. आपल्या जीवनासाठी देवाची योजना काय आहे हे मला आज समजून घ्यायचं आहे. He says in verse 7 here, 7व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, the end of all things is near. सर्वांचा शेवट जवळ आला आहे. That shows that the days are coming to close. The history is coming to an end now, very soon. म्हणजे देवाच प्रभूचं येणं, येशूचं येणं हे जवळ आलेलं आहे हे आम्हाला ह्या वचनामध्ये दर्शवतात. That God is going to establish His kingdom very soon. देवा हा लवकरच ह्या भूतलावरती पुन्हा येणार आहे. But then if God gives us time, if He tarries His coming again, तर तो त्याचं येणं आम्हाला थांबवत आमच्यामुळे. what should be our priorities? मग आमच्या जीवनामध्ये कुठल्या अशा प्राथमिकता असण्याची What गरज should आहे? come first in our lives? आपल्या जीवनामध्ये कुठली गोष्ट अशी आहे की जी Where we प्रथम should करण्याची focus गरज आहे more. की ज्यामुळे देवाने आम्हाला संधी दिलेली आहे. To what we should give our attention more? कुठल्या अशा बाबी आहेत की ज्या बाबीकडे आमचं लक्ष आम्हाला देण्याची गरज आहे. What should occupy our life? कुठल्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये अध्यस्थान त्यांनी घेतलं पाहिजे. So I want to share with you about the powerful priorities, 7 priorities from this passage today. या पॅसेज मधून काही ज्या अतिशय प्राथमिकता आहेत आपल्या जीवनामध्ये, जर प्रभू येशूने आमच्यामुळे त्याचं येणं थांबवलेलं आहे आणि तो कुठल्या प्रकारच्या बाबी आमच्यापासून अपेक्षा करत आहे.
We can discuss one parody for the whole day, but I want to give you few important things that you can take आपण home एक एक with गोष्ट you. एक एक बाब आपण पूर्ण दिवस त्याच्यावरती बोलू शकतो, परंतु आज मला तुम्हाला महत्त्वाच्या काही गोष्टी या ठिकाणी थोडक्यात सांगायच्या. So he says the end of all things is near, therefore be clear-minded. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, सर्वांचा शेवट जवळ आलेला आहे आणि म्हणून मला दिलेला हा असं म्हटलेलं आहे. So when he says the end of all things is near, he is talking about managing the time, number one. तो या ठिकाणी महत्त्वाची बाब अशा प्रकारची म्हणत आहे की तुम्हाला तुमचं वेळ कशा रीतीने घालवायचा या संबंधाने तुम्ही विचार करण्याची आवश्यकता आहे. See, time is short, he is trying to say. वेळ तो हे म्हणत आहे की वेळ फार थोडका आहे So our life is run on two main resources. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये फार काही आपल्या अशा प्रकारची साधनं नाही. That is time and money. पैसा आणि वेळ ह्या महत्त्वाच्या बाबी आहेत, साधनं आहे. So time is more precious because you cannot get it back once you lose it. वेळ हा फार महत्त्वाचा आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा आपल्या जीवनात येत नाही. Both are interrelated and we live because of these made available to us. ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आणि एकमेकांना अवलंबून अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. God is giving us time and he is giving us money. देवबाप आम्हाला वेळ देत आहे आणि देवबाप आम्हाला पैसा देखील देत आहे. And we use the time to earn money and then we use the money to enjoy the life. आपण टाइमचा उपभोग करतो, पैसा ज्यावेळेस आपल्या जवळ येतो आणि पैशाचा उपयोग आपण त्यासाठी करतो वेळेचा. See, everybody in the world is becoming aware that days are passing by and we enter new years. As we enter the new years, the end is near. आपण ह्या नवीन वर्षामध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश केल्यानंतर लागलीच त्या नवीन वर्षाची समाप्ती देखील आम्ही पाहतो. So whatever time we have is short and limited. आणि म्हणून जो काही वेळ आमच्यासाठी तो फार मर्यादित अशा स्वरूपाचा आहे, कमी अशा प्रकारचा आहे. So in Ephesians chapter 5 verse 15 to 16 it says, Ephesians chapter 5 verse 15 to 16. एफेस करासपत्राचा 5वा अध्याय आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, He said, be careful then how you live, not as unwise, but as wise, making the most of every opportunity because the days are evil. verses Verse 15 and 16. 15 आणि 16 वचन याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे स्वभावात नजर ठेवून जपून चला, वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. He says that making the most of every opportunity because the days are evil. दिवस वाईट आहेत आणि म्हणून तुम्ही वेळेचा सदुपयोग करा अशा प्रकारचे म्हटलेले आहे ठिकाणी. So we need to be very serious about time and budget the time and to put a timetable that we want to plan to do in the short life. आणि म्हणून आपल्या ह्या अतिशय मर्यादित वेळेमध्ये मर्यादित जे जीवन दिलेले आहे त्याच्यामध्ये वेळेचा आम्हाला योग्य रीतीने उपयोग करायचा आहे. I'm not sure how many of you write every day in the morning to-do list that what you want to do today. मला माहित नाही किती जण आपल्यापैकी अशा प्रकारचे की जे सकाळी उठल्यानंतर आज दिवसभरामध्ये मला काय कुठल्या गोष्टी करायच्या त्याची नोंद करून तुम्ही ठेवता. And the people just get up and randomly start grumbling and arguing and rushing here and there and the time passes off and then in the evening you grumble again, oh we could not do this, we could not do that. पुष्कळ लोक अशा प्रकारचे की सकाळी उठताना कुठल्या प्रकारचं वेळ म्हणजे केव्हा उठायचं काय करायचं अजिबात त्या वेळेचं त्यांना बंधन नाही. केव्हाही ते उठतात, केव्हाही देखील दिवसभरातील कामं करतात आणि लागली संध्याकाळी येते आणि संध्याकाळी पाहतो की दिवस संपून गेलेला आहे. So when you get up in the morning, you need to plan prayerfully. You need to pray on your bed. आणि Ask the Lord. म्हणून तुम्ही सकाळी जेव्हा उठतात त्यावेळेस दिवसाची सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला ह्या दिवसाची योजना करण्याची गरज आहे, नोंद करण्याची गरज आहे की मला कुठल्या बाबी करायच्या आज. And everybody has got mobile phones and all that. They have to-do list. You can just type down what you want to do today, important things. सगळ्यांच्याकडे आता मोबाईल झालेले आहेत आणि त्या मोबाईल आल्यामुळे तुम्ही त्या मोबाईलचा उपयोग त्यासाठी करू शकता की अतिशय वेळेचा सदुपयोग त्याद्वारे तुम्ही करू शकता. It helps you to remind you something that's important you need to do that day. ज्या नोंदी केलेल्या तुम्ही या दिवसभरामध्ये मला काय करायचंय आणि म्हणून तुम्ही त्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त होता कारण त्याचं स्मरण तुम्ही करता.
So at the end of the day, you can see whatever we have done today, you will be very happy to give thanks to the Lord. And why you could not do certain things. दिवसाच्या शेवटी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला समजते की अरे मी कुठल्या कुठल्या गोष्टींची नोंद केली होती की ज्या मला करायच्या होत्या आणि त्या मी केलेल्या आहेत आणि म्हणून तुम्हाला समजतं त्याच्यामुळे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं की मी ह्या गोष्टी करू शकलेल्या आज. So that you will not lose opportunity to do good, because opportunity to do good may not come again. आणि म्हणून संधी तुम्ही गवडणार नाही, कारण आलेली संधी जी आहे त्या संधीचा लाभ घेऊन तुम्ही ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करता की ज्यामुळे तुम्हाला पस्तावा करण्याची गरज पडणार नाही. We may not see the good days again to enjoy as we used to do before. कदाचित आपण पुढचा वेळ कशा प्रकारे घालवणार आहोत किंवा एन्जॉय करणार आहोत हे आपल्याला माहित नाही. So we let us count time precious and do our best to utilize whatever opportunity God gives us आणि in this म्हणून year. जी संधी प्रभूने दिली आहे त्या संधीचा उपयोग आपण वेळेची चांगला सदुपयोग करून ती संधी आपण न दबडता तिचा उपयोग करण्याची आवश्यकता आहे. You know, we need to understand that God has given equal amount of time to everybody in this world. आम्हाला ही देखील गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की या जगामध्ये भूतलावरती जितकं मानव प्राणी आहेत त्या सर्वांना सारखा समय देवाने दिलेला आहे. I wonder how the leader, the Prime Minister of India is able to handle so many departments and so many crores of people in India when you cannot handle your wife or your husband. All right? मला नवं वाटतं की आपले प्रांताध्यक्ष आपले पंतप्रधान जे आहेत ते इतका आपल्या भारत देशाचा इतका मोठा कारभार आणि इतके मोठे त्यांच्याकडे विषय आहेत की जे हाताळतात ते आणि ते कशा हाताळतात हा बोलतो चकित होतो. आपल्याला आपल्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनामध्ये कदाचित आपल्याला पत्नी किंवा पती ह्या दोघांना एकमेकांना हँडल करता येत नाही. You can hear sometimes wives saying that the man is very headache. You know, there was one old lady in our church. She used to ask for prayer for her husband to go away from her because he is headache for her. एक महिला चर्चमध्ये अशा प्रकारची होती की तिचा नवरा तिच्यासाठी हेडेक होता, डोकेदुखी होता आणि ती मग ही प्रार्थना करायची की प्रभू या नवऱ्याला घालून टाक. But we used to pray, Lord, give them love that they may stay together. पण आम्ही अशा प्रकारची प्रार्थना करत होतो की प्रभू त्यांना तू प्रेम दे एकमेकांच्या बद्दल की ज्यामुळे ते एकत्र राहतील. And after the prayers, she will grumble and say, brother is not praying properly for me. प्रार्थनेनंतर ते असं म्हणायचे की हा माझ्यासाठी वेगळं बरोबर प्रार्थना करत नाही. So people wanted to pray wrong prayers. लोकांना लांब प्रार्थना करण्याची सवय झालेली असते. You see, so if one person is headache for you, imagine the crores of people in India, everybody has got his own way doing things. How do you handle them? आपल्या भारत देशामध्ये इतके कोट्यावधी लोक आहेत नाही का, आणि ह्या कोट्यावधी लोकांच्या ज्या वेगवेगळ्या इच्छा आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या कशा आपण हँडल कसं जे पुढारी आहेत आपले ते हँडल करत असतील, आपण जर एका व्यक्तीला आपल्या घरातील हँडल करू शकत नाही. Some years ago, I used to get upset sometimes when the Marathi lady will come and pick up fight with a Marathi lady in the church and keeps coming and complaining. I used to tell her, be at home, please. मंडळी एक स्त्री होती आणि एक मराठी स्त्री होती आमच्या चर्चमध्ये, आणि ती मंडळी स्त्री मग चर्चमध्ये यायची आणि मग मराठी स्त्री ती म्हणायची, मी तिला म्हणायचो माझ्या बहिणीला की तू घरीच राहा, इथं येऊन म्हणण्यापेक्षा तू घरी राहिली पाहिजेस. Every item later she will come and say, brother, I want to go home. I said, please go, I will come and leave you at the railway station. ती असं म्हणायची की आल्यानंतर मला घरी जायचं आहे. मी म्हणायचो तिला, प्लीज तू घरी जा. And after a few months she came back and said, now I have peace, brother, by staying at home. I said, please be at home, you have peace. If you come back, you get disturbed again. ब्रदरने असं सांगितलं की आता तू घरीच राहा, आणि मग घरी राहिली ती, आणि घरी राहिल्यानंतर मग नंतर भेटली ब्रदरला आणि ती म्हणाली की मला आता पीस आहे, आणि ब्रदर म्हणाले तू आता घरीच राहा त्या ठिकाणी. You know, some people are very difficult to handle, you know. काही लोक आपल्या जीवनामध्ये जे असतात ते फार कठीण स्वभावाचे असतात, आणि म्हणून त्यांच्या संगती जुळून घेणं फार कठीण जातं. But the pastor has been handling all his life now, even after retirement, he is still handling it. I know that shows the patience he has, which I think I don't have. ते माझ्या पत्नीबद्दल बोलत नाही, माझ्या जीवनाबद्दल बोलतात की मी अजूनही देखील माझं जीवन कशा प्रकारे ह्या वयामध्ये हँडल करत आहे, आणि त्याबद्दल ते बोलत आहे. Some people are headstrong, they will not listen to you, very stubborn, and I get upset. I said, please go away. काही लोक फार मनाचे कठीण असतात, बुद्धीचे कठीण असतात, आणि अशा लोकांना मग मी म्हणत असतो की तुम्ही इथून प्लीज निघून जा. If you don't listen, then why do you want to come? जर तुम्हाला ऐकण्याची इच्छा नाही तर मग तुम्ही इथं का थांबता? I used to expect obedience, you know. If you don't obey, please don't come. I don't want to see you. सो संदेश देणारे तू
ही अपेक्षा करतो की त्याने अज्ञानकीतपणा दाखवावा की ज्यामुळे तो ऐकेल आणि ऐकून त्याप्रमाणे तो करू शकेल. So see how the people are able to handle and so many, and they have the same time that we have. All right. त्या लोकांना जो वेळ आहे तो आपल्याला देखील तितकाच वेळ आहे. So managing the time is very important. आणि म्हणून वेळेचा मॅनेज करणं, वेळ ही तिचा सदुपयोग करणं फार महत्वाचं आहे. So we need to plan what you want to do today. आज तुम्हाला काय करायचं ह्या संबंधीची योजना तुम्ही आखण्याची आवश्यकता आहे. You know, some ladies feel that after they cook food and they have nothing to do now. What work I do? Just go to the neighbor and start gossiping, you know, talking about other काही people. बहिणी अशा असतात की त्यांना दिवसभर फक्त जेवण बनवायचं आणि जेवण बनवल्यानंतर मग शेजारची बहीण असते, मग तिच्या संगती जाऊन आपल्या गप्पा गोष्टी करायच्या आणि अशा गप्पा गोष्टी की ज्यामुळे वाद निर्माण होतील अशा गोष्टी गप्पा गोष्टी करायच्या. But you hear so much of God's word, and why don't you share about the Lord Jesus with others? तुम्ही देवाचं वचन इथं ऐकता, मग अशा परिस्थितीमध्ये देवाचं वचन हे तुम्ही काय इतरांना सांगत नाही इतर गॉसिप करण्यापेक्षा. See, you won't get paid by for gossiping. तुम्ही ज्या अशा गप्पा गोष्टी करता विनाकारांच्या त्यासाठी तुम्हाला पैसे मिळत नाही. But when you share the gospel, God will bless you. Souls will be saved. आणि तुम्ही That will grow. ज्या वेळेस प्रभूच्या वचनामधून स्वार्थ प्रयोग करायला इतरांना त्यावेळेस देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि आशीर्वाद देऊन जे अनेक लोकांचं तुम्ही तारण साधणार आहात. So my point is that for everybody there is something to do. You should not feel that you have nothing to आणि do. म्हणून प्रत्येकाला माझा पॉइंट हा आहे की प्रत्येकाला देवाने काही वेळ दिलाय की ज्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही करू शकाल. So managing time is very important. म्हणून आपल्या जीवनामध्ये ह्या नवीन वर्षामध्ये वेळेचा सदुपयोग कसा करायचा Here he says that in the same verse 7, he says, therefore, because the end of all things is near, therefore be clear-minded. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तुम्ही वेळ जवळ आलेला आहे म्हणून तुम्ही सावध असा अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. So number 2 is control of mind. जे मन तुमचं आहे त्याबद्दल त्याच्यावरती नियंत्रण तुम्ही कसं ठेवायचं याबद्दल आपल्याला पाहायला मिळतं. See, to have life to the full, one has to have a clear mind to think, plan, and to do things that he wants. तुम्हाला जर पूर्ण जीवन जगायचं असेल तर मग चांगलं स्वच्छ मनाचं असणं आणि त्या मनाने विचार करणं फार गरजेचं आहे. See, people and circumstances can affect one's state of mind, but being self-controlled is important to achieve great things in life. You know, people and circumstances affect the states of mind. काही लोकांच्या जीवनामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते की परिस्थिती ही तुमची मानसिकता ही बदलून टाकणारी असते. That's why people lose peace because of the situation they are in, because of the people they are living with. काही लोक अशांत होतात कारण त्यांची परिस्थिती जी आलेली असते त्यांच्यावरती त्या परिस्थितीमुळे ते अशांत झालेले असतात. But being self-controlled is very important to achieve great things in life. परंतु तुम्ही जर स्वतःचं समाधान करून घेतलं त्यात तर तुम्ही मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी तुम्ही जीवनामध्ये See, many people regret for losing mind and causing great loss to themselves and others. पुष्कळ लोक अशा प्रकारचे की ज्या वेळेस मनाचं नियंत्रण त्यांचं गेलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं स्वतःचं नुकसान झालेलं आहे आणि इतरांचं नुकसान झालेलं आहे त्याबद्दल त्यांना खंत वाटतंय. You might have heard in the news some years ago in Mumbai. मुंबईमध्ये अशा प्रकारची बातमी तुम्ही निश्चित ऐकली असेल काही वर्षापूर्वी. One man he went into the toilet in a restaurant. In a restaurant, one man he went into the toilet. एका रेस्टॉरंट मध्ये एक मनुष्य टॉयलेट मध्ये गेला, वॉशरूम मध्ये गेला. And 2 young people were waiting there at the table in the आणि restaurant. दोन जे तरुण लोक ते वाट पाहत होते टेबलच्या तिथे. They were looking at the time. Why this fellow has not come so far? You see? आणि दोघे देखील वेटर असं ते वाट पाहत होते की हा मनुष्य अजून का आला नाही याच्यामधून Why he टॉयलेट. is not coming out? They want to go. आणि त्यांना वाट पाहत होती की ज्यामुळे ते टॉयलेट मध्ये जाऊ शकतील, टॉयलेटचा उपयोग करू शकतील, परंतु ते वाट पाहत असताना इतका वेळ लागला त्याला येण्यासाठी वापस. And finally, when he came out, आणि ज्यावेळेस तो टॉयलेट मधून वापस आला these fellows took the bottle on the table and hit him. आणि Why you took so much time to get out? ते दोघे देखील इतके रागावले आणि त्याने त्या रागाच्या भरामध्ये त्याला मारलं. They hit him with a bottle and it hit him and he fell and died. आणि ते इतकं मारलं त्याला की त्याला तो त्याच ठिकाणी मेला, मृतप्राय झाला. And the 2 young people were arrested. आणि ह्या दोघांना देखील ते कैदेमध्ये जावं लागलं. You see, in a moment,
See how their anger they could not control just because he delayed coming out of the loot. बघा And त्यांच्या these people hit him with a bottle and killed him. त्यांच्या रागाने त्यांचा ताबा कसा घेतला त्या रागावरती ते नियंत्रण ठेवू शकले नाही आणि त्याने बॉटल घेऊन ज्या रीतीने त्या माणसाला मारलं की ज्यामुळे तो माणूस त्याच ठिकाणी जागीच How मरून often पडेल. it is happening in family, sometimes the man gets angry and he will take and hit with any band in the kitchen, right? कुटुंबामध्ये अशाच प्रकारच्या गोष्टी होतात की काही भांडण झाले की पत्नीला अशा प्रकारच्या हातामध्ये काहीतरी घ्यायचं मारण्यासाठी. You know, one lady in Mumbai many years ago, not many years ago, recently, that she was cutting the vegetable and her husband came drunk and was trying to quarrel with her and she used it and hit him and finished. तिचा एका कुटुंबामध्ये घडलेली घटना आहे की जी बाई भाजीपाला कापत होती आणि कापत असताना तिचा नवरा अगदी प्यालेल्या स्थितीमध्ये आला आणि तिला इतका राग आला त्या नवऱ्याचा की अशा स्थितीमध्ये तिने त्या चाकूचा वार त्याच्यावरती केला. So please don't argue with your wife when she is cooking food or cutting something. आणि म्हणून तुमच्या पत्नी बरोबर ज्यावेळेस ती स्वयंपाक करत तर त्यावेळेस कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा कुठल्याही प्रकारची तिच्या संग संवाद करण्याचा प्रयत्न करू नका की ज्या ठिकाणी भांडण निर्माण होते. When you are all in the front room, perhaps sitting relaxed, then you can pick up any quarrel, argument, whatever. कदाचित बाथरूम मध्ये काही साधन नसतात आणि म्हणून तिथे तुम्ही जर तुमची भांडण झाली काही हरकत नाही त्या ठिकाणी काही जास्त इतकं काही तुम्हाला काही भांडण जर वार होतील असे Because some people's mind can go very extreme, out of control. काही लोकांची मनं ही त्यांच्या नियंत्रणाच्या पलीकडे जातात की ज्यामुळे त्यांचं स्वतःच त्यांच्यावरती नियंत्रण राहत नाही. See, as God's people who sing, who pray and read the Bible, we must जे exercise. लोक देवाचे की जे लोक देवाच्या वचनाला मान्यता देतात वाचन करतात प्रार्थना करतात त्यांच्या बद्दल आपल्याला भिन्न गोष्टी पाहायला मिळतात. So the Bible says, as you submit and obey God's word, देवाचं वचन ज्यावेळेस तुम्ही ऐकता आणि अध्ययन केलं तुला देवाच्या वचनाला His Holy Spirit leads you and consoles you. पवित्र आत्मा तुमच्यावरती नियंत्रण ठेवतो आणि तुमच्या ताबा घेतो So that you can bear the fruit of self-control of the Holy आणि Spirit. म्हणून स्वतःवरती नियंत्रण पवित्र आत्म्याचे द्वारे तुम्ही स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकता Then you can be a blessing to many people. आणि मग तुम्ही अनेकांना आशीर्वादाचं साधन होऊ शकता. You know, how do you want to control your mind? तुम्ही कशा प्रकारे तुमचं मन नियंत्रणावर ठेवू शकाल. You know, by controlling the thoughts that pass through your mind. जे विचार तुमच्या मनामध्ये येतात त्या विचारावरती नियंत्रण आम्ही ठेवण्याच्या द्वारे. You see, in Philippians chapter 4, फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे verse 6 to verse 9, 6 पासून 9 वचनापर्यंत असं म्हटलेलं आहे we see what kind of thoughts should occupy our mind. कुठल्या प्रकारचा विचार की ज्या विचारांनी आपलं मन हे नियंत्रित झालं पाहिजे. Philippians chapter 4, verse 6 to 8. You can read. Anybody can read who takes first. Be Right? anxious for nothing, but in everything by prayer and supplication with thanksgiving. Let your requests be made known to God. And the peace of God, which surpasses all understanding, will guard your hearts and minds through Christ Jesus. Here we see that instead of being anxious and worried, he says that you pray. या ठिकाणी असं म्हणतो नाही की तुम्ही कुठल्याही गोष्टीबद्दल उत्सुक होण्यापेक्षा कुठल्या गोष्टीबद्दल चिंताक्रांत होण्यापेक्षा तुम्ही प्रार्थना करा. It's not just praying in the church. फक्त चर्चमध्ये प्रार्थना नाही. You have to pray when you're anxious, when you're worried. तुम्ही ज्यावेळेस चिंताक्रांत आहात अस्वस्थ आहात त्यावेळेस तुम्हाला प्रार्थनेची आवश्यकता आहे. And then the peace of God, which transcends your understanding, आणि will मग असं- guard your hearts and minds. मग असं म्हटलं नाही की जी शांती देवाची दिलेली शांती ती तुमच्या अंतर्गत व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. And verse 8 says, whatever things are true, whatever things are noble, whatever things are right, whatever things are pure, whatever is lovely, whatever is admirable, if anything is excellent and praiseworthy, think about such things. 18 वर्षामध्ये असं म्हटलं आहे बंधूंनो शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य जे काही आदरणीय जे काही न्याय जे काही शुद्ध जे काही प्रशंसनीय व जे काही श्रवणीय जो काही सद्गुण जी काही स्तुती त्याचे वर्णन करा. And verse 9 says that the God of peace will be with you. आणि मग असं म्हटलं की देवाची शांती तुमच्या So अंतःकरणात. when you keep thinking good thoughts, positive thoughts, ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये चांगले विचार आहेत and then you will have peace of God will control your mind.
देवाची शांती तुमचं अंतःकरण, तुमचं मन हे नियंत्रणामध्ये ठेवा. And that is what follows in the 1 Peter chapter 4. We come back to our passage. He says that therefore be clear-minded and self-controlled so that you can pray. Number 3 is pray always. हा, म्हणून तो असं म्हणतो की तुम्ही मर्यादेने राहा की ज्यामुळे तुम्ही प्रार्थना करण्यासाठी तुमचा वेळ देऊ शकाल. Number 3, priority should be pray always. तिसरी बाब जी महत्वाची आहे की तुम्ही प्रार्थनेमध्ये सतत तत्पर राहा, Because निरंतर a, प्रार्थना करा. because a prayerful life is a powerful life. प्रार्थनामय जीवन हे सामर्थ्याने भरलेलं जीवन आहे. Because prayer connects to the supernatural power available from God. कारण प्रार्थना ही आम्हाला जो एक सर्वाधिपती ह्या जगाचा त्याच्या संगती आम्ही संबंध करण्यासाठी, संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रार्थना ही फार महत्वाची आहे. So sometimes human ability is not enough to face, and with many challenges in life, prayer helps us to face the challenges. पुष्कळ अशा प्रकारचे आव्हान आपल्या जीवनामध्ये जे येतात आणि ते आव्हान आपल्या जीवनामध्ये येतात आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी प्रार्थनेशिवाय गत्यंतर नाही. प्रार्थना ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस त्या प्रार्थनेच्या द्वारे अशा आव्हानांना आम्ही तोंड देऊ शकतो. Many people think prayer as a ritual, and then sometimes they pray fasting whole night, and the morning they start arguing and quarreling again. काही लोक प्रार्थनेकडे पाहत असताना प्रार्थना तिच्याकडे रूढीमतपणा जो आहे की चला मला प्रार्थना करायची आहे, मग कधी उपवास करायचा आहे, कधी मला समजलं दिवसभर मला प्रार्थनेमध्ये राहायचे, अशा प्रकारची प्रार्थना आपण करण्याचा प्रयत्न करतो. Prayer is being in the presence of God, that you reflect His glory like Moses did on the Mount of Sinai. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये असतात त्यावेळेस ज्या प्रकारे मनुष्याची म्हणजे देवाचं गौरव त्याच्यावरती प्रकाशित झालं, त्याच प्रकारे प्रार्थनेच्या द्वारे देवाचं गौरव तुमच्या जीवनामध्ये प्रगट होऊ शकतं. When Stephen was praying in the book of Acts, he saw the glory of God and the heavens opened. ज्यावेळेस स्टीफन प्रार्थना करत होतो त्यावेळेस त्याने देवाचं गौरव पाहिलं आणि स्वर्ग त्याच्यासाठी उघडा झालेला त्याने पाहिलं. When the Lord Jesus was praying at the Mount of Transfiguration, his face changed and he was shining in glory. येशू ख्रिस्त ज्यावेळेस रूपांतराचं जी टेकडी होती त्यावरती गेला आणि प्रार्थना करायला लागला त्यावेळेस त्याचं मुख इतकं प्रकाशमान झालेलं असं म्हटलेलं आहे. So when you are praying this, you are entering the very presence and the throne of God. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये उपस्थित झालेला आहात. It should certainly affect your life and your आणि life. म्हणून प्रार्थना की ज्यामुळे तुमचं जीवन बदललं गेलं पाहिजे. So the prayerful life brings peace and victory in your life. प्रार्थनामय जीवन हे तुमच्या जीवनामध्ये विजय घेऊन येतं आणि तुम्हाला अधिक विजयामध्ये चालवतं. That's why as a family, when you pray together, you cannot fight together. ज्यावेळेस एक कुटुंब या नात्याने तुम्ही प्रार्थनेमध्ये एकत्र प्रार्थना करता, कुटुंब या नात्याने, त्यावेळेस तुमच्यामध्ये भांडण कमी होण्याची शक्यता असते. Because as you pray, God pours down His power into your life. कारण ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस देव त्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये ओततो. So that you will have the supernatural power to overcome the challenges and struggles in your life. यासाठी की देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये यावं आणि मग तुमच्या जीवनामध्ये येणारी जी आव्हानं आहेत त्या आव्हानांना तुम्ही सामोरे जावं. There are people who don't believe in their own prayer. काही लोक अशा प्रकारची की ते जी प्रार्थना करतात त्या प्रार्थनेवरती त्यांचाही स्वतःचा विश्वास नसतो. I know a lady was telling me, we have a prayer tower, they pray for us, now we send them some money, they will pray for us. So what are you doing? एक बाई अशी म्हणते की एक प्रेयर टॉवर आहे की ज्या ठिकाणी त्यावरती लोक प्रार्थना करतात आणि म्हणून त्या प्रार्थना करण्यासाठी ती पैसे देते पाठवते. So what are you doing? If somebody is praying for you, so what are you doing? का जर एखादी व्यक्ती तुमच्यासाठी प्रार्थना करत तर मग तुम्ही काय करत आहात? They just want to receive blessing. Somebody is praying, so why don't you pray? And experience God's power in your life. कोणीतरी प्रार्थना करतात आणि मग तुम्हाला वाटतं की मला आशीर्वाद मिळतील, परंतु तुम्ही स्वतः का प्रार्थना करत नाही? See, God has given authority, power to all, the privilege to pray. The Lord said, ask, and I will give you. देवाने आम्हाला अधिकार दिलेला, सर्वांना अधिकार दिलेला आहे की तो म्हणतो की तुम्हाला प्रार्थना करण्याचं प्रभूने संधी दिलेली की ज्यामुळे तुमची प्रार्थना देव ऐकू शकेल. In 1 John chapter 5, पहिले योहानचा 5वा verse अध्याय 14 to 15. 1 John chapter 5, verse 14 to 15. 5वा अध्याय आणि 14 आणि 15ची वचन आहे. त्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, Now this is the confidence that we have in Him, that if we ask anything according to His will, He hears us. And if we know that He hears us, whatever we ask, we know that we have the petitions that we have asked of Him.
So he says that we have this confidence in approaching God because when we pray according to His will, He hears our prayer. आपण त्याच्या इच्छेप्रमाणे ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस आपली प्रार्थना देवबापाने ऐकलेली आहे. And we know that He hears us whatever we ask, and we know that we have what we ask of Him. आम्ही जे त्याला मागितले ते त्याला माहित आहे आणि त्यानुसार त्या मागणीचा देवबाप विचार करतो. See, praying according to God's will. देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करणं. And often we have our own list of so many things. Lord, you do this for me, right? पुष्कळ वेळेस आम्ही ज्या वेळेस प्रार्थनेला जातो सामोरे त्यावेळेस आमच्याकडे यादी असते आणि त्या यादीनुसार आम्ही प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो देवबापा तू माझ्यासाठी हे करते, देवबापा तू माझ्यासाठी अमुक गोष्ट कर. We never bother where it's God's will what you are asking. आपण देवाची इच्छा जाणून घेत नाही आपल्या प्रार्थनेमध्ये आणि आपण प्रार्थना करत राहतो. Now, for example, you know about Hannah who went to pray for a son. हन्ना ही एक स्त्री होती की जी मंदिरामध्ये तिला पुत्र व्हावा ज्यासाठी प्रार्थना करत होती मंदिरामध्ये. In 1 Samuel chapter 1 we read that Hannah was going year by year to the temple and weeping and praying that Right. God gives her a son. पहिली शमूएलचे पहिला अध्याय जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की प्रत्येक वर्षी हन्ना मंदिरामध्ये जात होती आणि प्रत्येक वर्षी ती प्रार्थना करत होती मंदिरामध्ये जाऊन आणि पुत्र ह्याची मागणी ती करत होती की प्रभूने तिची ओटी भरावी. When she was weeping, प्रार्थना करत असताना ती रडत होती, तिच्यामधून अश्रू निघत होते. she was focusing on her own problem that God is not answering, not giving her a son. आणि ती अशा प्रकारे प्रार्थना करत होती की ज्यामुळं त्या प्रार्थनेमध्ये तिचं रडणं जे होतं की ती मागत आहे परंतु प्रभू जणू काय तिला देत नाही. But one day she came to the temple and said, Lord, you give me a son. पण एक दिवस ती त्या मंदिरामध्ये गेली आणि प्रभूला म्हटली प्रभू मला तू पुत्र दे, I will give him back to you. मी त्याला वापस करेन तुला. He will be in your temple all the days of his life and he will त्याच्या serve you. सर्व आयुष्याचे सर्व दिवस तो तुझ्या मंदिरामध्ये तुझी सेवा करेल. You know, God was looking for a person. ते बाप अशा व्यक्तीची वाट पाहत होता. You know, God had his own need at the time. त्या वेळा त्या काळामध्ये देवाची स्वतःची त्याच्या राज्याकरता एक गरज होती. Because the priest Eli was old and blind and there was nobody to serve God in the temple. His sons were wicked. They were not worthy to be priests. एली हा जो याजक होता त्या याजकाचे जे लेकर होते ते लेकर चांगल्या प्रकारचे नव्हते, दुष्ट प्रवृत्तीचे होते आणि एली स्वतः अगदी वयातीत झालेला होता आणि म्हणून कोणीतरी त्या ती जागा घ्यावी यासाठी देव वाट पाहत होता. You know the situation at the time, we can discuss it whole day, but the point is that God was in need of a person at the time, but Hannah was also in need of a person to make her happy. त्या काळामध्ये देवबापाला अशा व्यक्तीची गरज होती आणि इतकंच कळलं पण तो हन्नाला देखील पुत्राची गरज होती. But when Hannah offered a son to God, and God said, okay, you are granted, go, I'm going to give you a son. ज्यावेळेस ती असं म्हणाली देवबापाला, देवबापा तू जर मला पुत्र देशील तर बघ मी तुला ते तुझ्या सेवेसाठी तुला देऊन टाकेल. आणि मग देवबापाने तिला म्हटलं की ओके ठीक आहे तुझी जी मागणी आहे ती मागणी तू मी मान्य करत आहे. Hannah gave Samuel to the Lord to be his temple to serve him. मग तिने पुत्र झाला शमूएल नावाचा आणि तिने पुन्हा मंदिरामध्ये त्याला आणून दिला. And often parents pray for children that my daughter may become a doctor, my son may become an engineer, and so on, right? पुष्कळ वेळेस आपले आई वडील आपल्या लेकरांच्या संबंधाने प्रार्थना करत असताना ते म्हणतात की देवबापा माझा मुलगा एक डॉक्टर बनेल, माझी मुलगी डॉक्टर बनेल, त्यासाठी ते प्रार्थनेमध्ये सतत असतात. You know, that is good, but the point is that you know, sometimes what we are asking for is not going to happen because he does not want to become anybody. He just want to go around and be like road inspector walking on the roads all the time. कदाचित म्हणजे आपण जे मागतो त्याप्रमाणे कदाचित त्या मुलाचं इच्छा नसते की मी तशा प्रकारचं व्हावं आणि म्हणून मुलगा त्याच्या अपेक्षा भिन्न असते, इच्छेप्रमाणे आपलं होत नाही. The point is that parents should pray, Lord, wherever my son doctor may be, whatever they may become, they should be useful to you. अशी प्रार्थना करायला पाहिजे आई वडिलांनी की प्रभू माझा मुलगा कुठे असो मग कुठल्या क्षेत्रामध्ये असो परंतु त्याचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी व्हावा. That's what I have been praying for my church families, the children and young people, Lord. You have to use them wherever they are, whatever work they may choose to do. They should become useful to you. माझ्या मंडळीमध्ये लोकांच्या संबंधाने त्यांच्या तरुण लेखनाच्या संबंधाने कुटुंबाच्या संबंधाने मी जी प्रार्थना करतो तीच प्रार्थना करतो की प्रभू माझ्या मंडळीमध्ये जे लेख आहेत तरुण लेख आहेत ते कुठे असोत कुठल्या क्षेत्रामध्ये असोत पण तू ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये त्यांचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी होऊ दे.
There are many doctors, engineers in the world, but God wants His witnesses. You may be an engineer, doctor, but are you a witness? Is very important. जगामध्ये पुष्कळ अशा प्रकारचे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, परंतु तुमचा मुलगा की जो साक्ष देणार अशा प्रकारचा होऊ शकेल, त्याची देवाला गरज आहे. Because God wants to place you in a particular place to be representative, to be His witness. तुम्ही कुठेतरी नेमक्या जागेमध्ये असावे की ज्यामुळे तुम्ही देवाचे साक्षी बनू शकाल. And then I know sadly a lot of people have gone to the United States and Canada. They have gone to study theology. After that, they are working for the government and doing some other work. Forgot about the ministry. पुष्कळशे अशा प्रकारचे लोक आहेत की जे जर्मनीमध्ये, कॅनडामध्ये गेलेले आहेत आणि ते त्यांच्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये राहिलेले थिओलॉजी स्टडी करण्यासाठी गेले, परंतु त्याच ठिकाणी ते राहिले. It should not be our own promotion, but promoting the kingdom of God. आपली इच्छा ही असली पाहिजे की देवाचं राज्य कसं वाढलं जाईल. आपल्या स्वतःची इच्छा नाही, परंतु देवाचं राज्य कशा प्रकारे वाढलं जाईल हे आपण पाहिलं पाहिजे. So praying according to God's will. देवाच्या इच्छेप्रमाणे आपण. How do you know God's will? How do you know God's will? देवाचं वचन कसं काय तुम्हाला माहित असतं? In Romans chapter 12, you read verse 1 and 2. He says that Romans chapter 12, verse 1 and 2, that you surrender yourselves as living sacrifices, be renewed in our mind, be transformed in our life, don't be conformed to this world. रोमकरासपत्राचा 12वा अध्याय पहिली 2 वचने ह्यामध्ये असं म्हटलेलं आहे, तो पाऊल हा विनंती करत की यास्त बंधूंनो मी देवाच्या करुणेमध्ये तुम्हाला विनवतो की तुम्ही आपल्या शरीराचं जीवन पवित्र अशा प्रकारचा यत्न करावा. आणि तो ही म्हणत आहे की ह्या युगाबरोबर समर्पण नका, परंतु देवाची इच्छा काय तुमच्या करता ती ग्रहणीय इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करा. Then you will know what is that good and perfect will of God. जी परिपूर्ण आणि जी अतिशय उत्तम अशा प्रकारची इच्छा ती काय हे कशा प्रकारे आपण मोठी करू शकतो. You have not surrendered your bodies to the Lord, you are not renewed in your mind, you have your old mindset. तुमचा स्वतःचा माइंडसेट आहे, तुम्ही काही तुमचं जीवन प्रभूला दिलेलं नाही, तुमच्या अंतःकरणाचं शुद्धीकरण झालेलं नाही. You are compromising with the world. जगाशी तुम्ही समरूप झालेला आहात. If your life is not transformed, तुमच्या पत्नीचं जीवन हे काही परिवर्तित झालेलं नाही. God will not reveal His will for you. मग देव हा कशी त्याची इच्छा तुमच्यासाठी प्रगट करू That's शकतो. why God is revealing His will only to those people, so it's conditional there. आणि म्हणून हे कंडिशनल आहे की जिथे देव त्याच्या इच्छेप्रमाणे तुम्ही करता त्या वेळेस तो त्याची इच्छा तुम्हाला प्रगट करतो. Then you will know what is God's will for you, and then you will pray according to God's will. आणि म्हणून मग You will तुम्हाला answer समजेल your की prayer. देवाची इच्छा काय आणि मग देवाच्या इच्छेप्रमाणे मग तुम्ही निश्चित प्रार्थना करू लागा. And here we see number 4 is study God's word. आणि म्हणून देवाचे वचन त्याचा अध्ययन करणं. We see in Psalm 119 verse 9 to 11. स्तोत्र 121 त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, How can a young man, a young person stay on the path of purity by living according to your word? तुझ्या वचनाप्रमाणे जीवन ठेवण्याच्या द्वारे तो शुद्ध त्याचा आयुष्यक्रम कसा जगू शकेल तरुण. Verse 11, I have hidden your word in my heart that I might not sin against you. तो असं म्हणतो की तुझं वचन मी माझ्या अंतःकरणात लपवून ठेवलेलं आहे यासाठी की मी कुठल्या प्रकारचं पातक करू नये. Verse 105, 105 हे वचन असं म्हणतं, your word is a lamp for my feet, a light for my path. तुझं वचन माझ्या पावलाकरता दीप आहे, प्रकाश आहे. You see the importance of God's word in our life. देवाचं वचन आणि त्याचं महत्व आपल्या जीवनामध्ये काय हे आपण त्या वचनामध्ये पाहतो. So God's word keeps us away from sin. देवाचं वचन आपल्याला पापापासून दूर ठेवणार आहे. God's word gives us directions for our life. देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये आपल्याला डायरेक्शन देणार आहे. See, in this modern world, there are a lot of confusions for young people. पुष्कळशे तरुण लेकरं जे त्या लेकरांच्या मनामध्ये गोंधळाची स्थिती आहे आजच्या जगतामध्ये. There are so many choices to be made. पुष्कळशा निवडी आहेत की ज्या निवडीमधून त्यांना निवड करायची आहे. How are you going to decide what is good for you? मग तुम्ही स्वतः ठरवणार आहात की तुमच्या जीवनासाठी कुठली बाब ही चांगल्या प्रकारची आहे. Some people don't want to decide only. काही लोक आहेत की जे जीवनाबद्दल निर्णयच घेत नाही. One brother in China, when I went to visit him, I saw his TV put around like this, the backside one is put in the front. मी एका भावाच्या घरी गेलो ठाण्यामध्ये आणि त्या ठाण्यामध्ये घरामध्ये गेलेलो असताना एका भावाने त्याचा टीव्ही जो दर्शनीय भाग आहे तो समोर न ठेवता तो मागे गेला आणि मागचा भाग समोर ठेवला. I said, brother, what TV is not working? You want to get it repaired or what? Why you kept it reversed like this? त्याने मग त्या भावाला प्रश्न केला की भावा तू हा उलटा टीव्ही असा का ठेवलास, काय तुला रिपेअरची काही गरज आहे काय.
Oh, he said, I have two sons now, they are studying and they keep watching the TV, don't study for exams. मला दोन लेकरं आहेत आणि ते दोन लेकरं त्यांना अभ्यासाची गरज आहे आणि म्हणून ते अभ्यास करत नाही म्हणून मी टीव्ही उलटा करून ठेवला खिशामुळे ते पाहू शकणार नाही. So instead of controlling them, it's better to control TV because you turn it that side, they आणि cannot see. म्हणून त्यांना नियंत्रित करण्यापेक्षा त्या टीव्हीलाच नियंत्रित करायचं खिशामुळे ते टीव्ही पाहू शकणार नाही. Some people, some preachers, extreme, they will preach. Many believers of Satan in their house, mean the TV is Satan. Throw it out, they say. आणि काही लोक अशा प्रकारचं करतात की टीव्ही एक प्रकारचा सैतान आहे आणि म्हणून तो टीव्हीच बंद करून टाकायचा टीव्हीच नको आपल्याला. No, no, no. You have to decide because there are so many things in the world, you cannot run away from the world. पुष्कळशा गोष्टी जगामध्ये अशा प्रकारच्या की ज्या तुम्हाला त्याच्या सोबत राहायचं परंतु त्याच्या पासून तुम्ही पळून जाऊ शकत नाही. Because there are good and bad side by side. पुष्कळशा गोष्टी अशा प्रकारच्या की ज्या चांगल्या पण आहेत आणि ज्या वाईट पण आहेत आणि त्या अगदी जवळपास आहेत. Right, you go to the marketplace and you see the rotten, the tomatoes, good tomatoes, all these, and you can, oh, I don't want to go to the बाजारामध्ये तुम्ही market. जाता त्यावेळेस बाजारामध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्ही बाजारामध्ये टमाटे अशा प्रकारचे की काही खराब झालेले आहेत काही चांगल्या प्रकारचे टमाटे तिथेच आहेत त्याच You ह्याच्यामध्ये. have to know how to choose the best things. तुम्हाला हे जाणून घ्यायचं की तुम्ही कशा प्रकारची निवड करत आहात. Then how you will know? तुम्ही कसं जाणून घ्याल. You see in Colossians chapter 3 verse 16, कंसेकरपत्र याचं Colossians chapter 3 verse 16, तिसरा अध्याय आणि 16 वचन. let the word of Christ dwell in you richly in all wisdom, teaching and admonishing one another in psalms and hymns and spiritual songs, singing with grace in your hearts to the Lord. या ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो परस्परास सर्व ज्ञानाने शिकवून द्या व बोध करा. आपल्या अंतकरणात देवाला स्तोत्र गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. See, God's word gives us direction in these confusions in this world. आपण ज्यावेळेस गोंधळामध्ये आहोत आणि गोंधळलेल्या जगतामध्ये आपण राहत आहोत त्यावेळेस देवाचं वचन आपल्याला मार्गदर्शक You know, असेल. there are young people here, so my त्या ठिकाणी testimony काही is that तरुण लेकरं आहेत. when I was in school right from the 5th standard, when I was able to read English, मी though I could not understand well, the King James Bible I had with me, I used to read every day morning. First I read my Bible and then I read my books. अगदी 5व्या वर्गापासून मी देवाचं वचन जे किंग जेम्स वर्जन ते मी वाचायचो. काही वेळेस मला समजायचं नाही परंतु त्यावेळेस पासून मी प्रथम देवाचं वचन वाचण्यास शिकलो आणि नंतर मग माझा अभ्यासाला मी सुरुवात करायचो. Even when I am going for the examinations, I first read the Bible and then I look into my study books. माझ्या एक्झामसाठी मी जात असताना प्रथम मी पवित्र शास्त्र वाचायचं आणि नंतर मग माझे जे पुस्तक आहेत अभ्यासाचे ते मी त्याचं वाचन करायचं. By God's grace, till today I have the same habit. When I get up in the morning, I have to read the Bible before I look into the mobile phone, any messages. देवाची कृपा ही की आजही देखील मी अशाच प्रकारे देवाच्या वचनाला प्रथम स्थान देतो आणि नंतर मग बाकीच्या इतर ज्या गोष्टी आहेत ते करण्याचा प्रयत्न करतो. See, what is the importance of God's word in your life? देवाचं वचन आणि त्याचं महत्व काय तुमच्या जीवनावर. You know, many people get up from the bed and they want to see the fan. Oh, anybody send me message, video, they keep looking at it. सकाळी उठल्या तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये जाता आणि व्हॉट्सअप मध्ये कुठले मेसेजेस तुम्हाला तुमच्यासाठी आलेले तुम्ही पाहायचा प्रयत्न करता. And then ask them, do you have time to read the Bible? No time at all. They मग will तुम्ही say, त्यांना yes, विचारा की really. तुम्हाला कोणते शास्त्र वाचण्यासाठी वेळ आहे का आणि निश्चितच ते म्हणतील नाही कोणते शास्त्र वाचण्यासाठी वेळ आहे. I tell you, a lot of children and people, even old ladies are spending on mobile phone nowadays, watching videos, all sorts of things. Right? पुष्कळशा तरुण लेकर पुष्कळशा वयातील अशा प्रकारचे लोक हे मोबाईल वेडे झालेले. See, if you are following Christ, you follow Christ. तुम्ही जर ख्रिस्ताचं अनुकरण करत आहात तर ख्रिस्ताचंच अनुकरण करा. How do you follow Christ? तुम्ही कसं ख्रिस्ताचं अनुकरण करता. By obeying His word, by loving His word. देवाचं वचन त्याचं वाचन मनन करणं त्याच्या वचनावरती प्रेम करणं. You always will have time for something that is very important for you. तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी ज्या महत्त्वाच्या त्या गोष्टीसाठी वेळ असणार आहे. मग If you have to bring mutton or fish for the dinner, you keep all things aside and go and bring because that's important for you to eat. जर Right? तुम्हाला आज मटन किंवा फिश खायचे असेल तर मग तुम्ही सर्व गोष्टी बाजूला ठेवता आणि मटन आणि फिश आणण्यासाठी वेळ देता. If you feel that the word of God is important for you, But you sir- will definitely open it in the morning and look Sir- into that. जर तुम्हाला असं वाटतं की वचन देवाचं वचन हे फार मला महत्वाचं आहे त्यावेळेस तुम्ही मग सकाळी उठून देवाच्या वचनाला मान्यता द्या.
And in our home, we had every day prayer meeting in the evening before dinner. We all 6 children used to sit around. My father used to tell us to open the Bibles, read together, and we used to pray together right from our childhood. माझ्या घरामध्ये मी असताना आम्ही कुटुंब या नात्याने जीवन जगत असताना रोज संध्याकाळी कौटुंबिक प्रार्थना असायची आणि त्या कौटुंबिक प्रार्थनेमध्ये प्रथम आम्ही प्रार्थना करायचो आणि नंतर मग जेवणाला सुरुवात करायचो. So what is the result? What is the result of that? आणि त्याचा परिणाम काय झाला? That we all 6 children come up and they are all doing well in their studies and jobs in the आम्ही family. सर्व 6 जण अशा प्रकारच्या की जे चांगल्या प्रकारच्या स्थितीमध्ये आहेत. But my next door uncles are all going to the nominal churches. They only go on Christmas Day to church and all the time drinking and fighting. माझ्या शेजारीचे लोक आहेत ख्रिश्चन की जे त्याला फक्त वेळ संघर्षासाठी भांडणासाठी आणि वर्षातून एखाद्या वेळेस चर्चला जाण्यासाठी They are also Christians. ते ख्रिस्ती आहेत. What's the difference? फरक काय? And we were brought up in that discipline of God's word, and देवाचं- that has taken us thus far. And देवाचं वचन आणि देवाच्या वचनामध्ये असलेली शिस्त त्यामध्ये आम्हाला वाढवण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही वाढलो. now my sister's sons, their children, now generation after generation, they are following the Lord Jesus. माझी बहीण त्या बहिणीची लेकरांची लेकरं हे अनुकरण करत आहेत त्यांच्या जीवनामध्ये. They are in different countries, but they love the Lord Jesus. वेगवेगळ्या देशामध्ये ते आहेत परंतु देवावरती त्यांचं प्रेम आहे, येशूवरती त्यांचं प्रेम आहे. See, God is using them in those places. त्या देशांमध्ये देव त्यांचा अद्भुत रीतीने उपयोग So, करत आहे. my point is that give importance to God's word this year. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या वर्षामध्ये देवाच्या वचनाला मान्यता द्या, प्राधान्यता द्या. Don't think just coming to church is enough. बघ तुम्ही असं समजू नका फक्त चर्चला आलं की आपलं संपलं. God has given you His word in your hands and open it and study every day. देवाचं वचन तुमच्या हातामध्ये दिलेलं आणि म्हणून त्या वचनाचा अध्ययन आणि म्हणून तुम्ही रोज करा. Number 4, we study God's word. And number 5, we see here, we come back to 1 Peter chapter 4. Yes. And I need to be fast now. And verse 8 here, 1 Peter chapter 4, verse 8. पहिले पेत्राचा 4था अध्याय आणि वचन 8 मध्ये असं म्हटलेलं आहे. Above all, love each other deeply. मुख्यतः एकमेकावर एकनिष्ठेने प्रीती करा. And the 5th priority is love really deeply. पाचवीची प्राथमिकता आहे ती म्हणजे एकमेकावरती तुम्ही निष्ठेने प्रीती करा असं म्हटलेलं आहे. See, Romans chapter 5, verse 5 says that the Holy Spirit has poured down God's love into our hearts. Don't believe in पवित्र आत्मा God. देवाचं जे प्रेम आहे ते प्रेम आमच्या जीवनामध्ये ते ओततं. And so we need to love really deeply one another. आणि म्हणून आपण अगदी एक निष्ठेने एकमेकांच्या वरती प्रीती करण्याची आवश्यकता आहे. You see, no one can say that they love you enough. कोणी देखील असं म्हटलं नाही की तुम्ही जे प्रेम करता ते पुरेसं आहे. Because we are always indebted to love others. आपण एकमेकांच्या वरती प्रीती करणं हे बंधनामध्ये आपण आहोत. See, love is supreme because it covers multitude of sins. प्रेम हे श्रेष्ठ आहे कारण ते पापाची रास झाकून टाकणार आहे. He says, verse 8, above all, love each other deeply because love covers over a multitude of sins. यामध्ये असं म्हटलं की तुम्ही एकमेकावरती एक निष्ठेने प्रीती करा कारण प्रीती पापाची रास झाकून टाकते. See, often the problems in the families or the churches is because we see small things in other people's lives and start fighting, arguing. आपण चर्चेस मध्ये जे संघर्ष असतो किंवा कुटुंबामध्ये संघर्ष असतो आपण इतरांच्या ज्या गोष्टी पाहतो त्या पाहून घरामध्ये अशा प्रकारची भांडण होण्याची शक्यता असते. Deep love forgives others and seeks परंतु their एक good always. निष्ठेने केलेलं प्रेम हे आपण एकमेकांची पापं जी ती झाकून टाकतो. So especially commit yourself to love those whom God has given to you, your family, your husband, wife, children. आणि म्हणून तुम्हाला जे लोक प्रभूने दिलेले आहेत तुमचे पती म्हणा तुमची पत्नी म्हणा तुमचे लेकरं म्हणा जे तुमचे मंडळीमधील जे लोक आहेत त्यांच्यावरती एक निष्ठेने तुम्ही प्रेम करा. Other believers in the Lord, your neighbors, your colleagues. तुमचे शेजारी तुमचे विश्वासणारे जे तुमच्या लोकांच्या संगती काम करतात त्यांच्या बरोबर एक निष्ठेने प्रीती करण्याची आवश्यकता. And in 1 Peter chapter 1 verse 22 we read that now that you have purified yourselves by obeying the truth, so that you have sincere love for each other, love one another deeply from the heart. या वचनामध्ये असं म्हटले की तुम्ही अगदी एक निष्ठेने तुम्ही अंतःकरणापासून एकमेकांच्यावरती प्रेम करा. You better read this again and again. It's so touching. He says,
Peter is very practical. He says, love one another deeply, sincerely, he says. हे वचन आपल्याला स्पर्श करणारे आणि म्हणून या वचनामध्ये जे म्हटलेलं आहे की एक निष्ठेने तुम्ही एकमेकांच्यावरती प्रेम करा. Many people's love is only limited to TV. पुष्कळ लोकांच्या संबंधाने त्यांचं प्रेम फक्त टीव्ही पुरतच मर्यादित आहे. Hollywood and the Bollywood movies, that love only many young people know. आणि Right? पुष्कळ त्या टीव्ही मध्ये फक्त बॉलिवूडचं जे प्रेम आहे ते प्रेम दिसतं आणि तरुण लेकर त्याला आकर्षित होतं. I wrote about 100 messages on love, and that is being put into a book form. Only on love. I wrote 100 messages nearly on Facebook, and that is being made into a book. जवळजवळ 100च्या वरती मी मेसेजेस जे फेसबुक वरती आणि पुस्तक स्वरूपामध्ये ते लिहिले. That's all from the Bible only. पवित्र शास्त्रामधून. So I want to encourage you people to look into the Word of God about love. Read Song of Solomon, आणि म्हणून मी the Song तुम्हाला of Love. देवाचं वचन जे त्या वचनावरती आणि जे शलोमोनाचं गीत आहे. You don't need the world to tell you about love. तुम्हाला ते सांगण्याची गरज पडणार नाही की कसं प्रेम केलं आम्ही एकमेकांच्यावरती किती So we प्रेम have so much to learn from the Word of God for our practical day-to-day life. देवाच्याच वचनामध्ये पुष्कळशा अशा बाबी की ज्या बाबी आम्हाला देवाच्या प्रीतीमध्ये सांगणार आहे. So as I told you, if on each point I can talk to you whole day, but I want to just point out the priorities for this year. हे जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्स वरती मी दिवसभर बोलू शकतो एका पॉइंटवरती, परंतु हे 5 जे प्रमुख अशा प्रकारच्या बाबी आहेत तर त्यामध्ये मी तुम्हाला Begin to सांगितलं. love one another deeply. आणि म्हणून तुम्ही एकमेकांच्या वरती एक निष्ठेने प्रीती करा. Number 6 we see here, 6वी गोष्ट मी तुम्हाला ही या ठिकाणी ही सांगितलेली आहे. from verse 9, offer hospitality one another without grumbling. Each one should use whatever gift he has received to serve others faithfully, administering God's grace in its various forms. 9 आणि 10 वर्षामध्ये असं म्हटलं कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. Up to verse 10 he says that God has given to each one some potential, some gift to be used. देवाने प्रत्येकाला काही विशेष दान दिलेले आहेत ते उपयोगासाठी. So number 6 is use your potential to serve others. आणि म्हणून तुमच्यामध्ये ज्या क्षमता आहेत तुमच्यामध्ये जे दान आहेत ते इतरांच्या उन्नतीसाठी त्याचा उपयोग करा. See, we are called to serve one another. We are called to serve one another. आपण आपलं पाचारण जे ते एकमेकांची सेवा करण्यासाठी आहे. The Lord Jesus is the example of a servant. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या सेवेचं उदाहरण देत आहे. And John chapter 13 we see how Jesus washed his disciples' feet and said, now you must serve one another like this. जेव्हा कृष्णपणामध्ये 13व्या अध्यायामध्ये देखील येशूने शिष्यांचे पाय कसे धुतले ते आपल्याला त्या ठिकाणी प्रगट होतं. Why we are not able to serve one another? आपण का एकमेकांची सेवा करू शकत नाही? Because humility is very important to serve one another. या सेवेमध्ये नम्रपणा फार महत्त्वाचा आहे. The Bible says in Philippians chapter 2 from verse 5 that the Lord Jesus humbled himself. फिलिप्पियस पत्राचा 2रा अध्याय 5व्या वाक्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ख्रिस्त येशू स्वतः नम्र झाला. Unless you humble yourself, you cannot reach out and serve others. तुम्ही नम्र झाल्याशिवाय इतरांची सेवा करू शकत नाही. Oh, if everybody comes, oh, I am somebody. If everybody comes to church saying I am a somebody, oh, everything should be ready, right? तुम्ही जर कोणीतरी स्वतःला समजून चर्चमध्ये आलात तर तुम्ही इतरांची सेवा करू शकत नाही. You don't want to move a church, you don't want to do anything, and you want to see everything ready, and you are not coming to serve. तुम्हाला चर्चमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्व काही व्यवस्थित दिसलं पाहिजे. तुम्ही म्हणजे सेवा करण्यासाठी तुम्ही आला नाही. You are coming to receive. तुम्ही या ठिकाणी आलात ते काही घेण्यासाठी आलात. Some people have that mindset all the time. They want to receive. आणि म्हणून काही लोकांचं माइंडसेट अशा प्रकारचं झालंय की मी चर्चमध्ये And they आल्यानंतर keep saying that, they keep saying, what am I getting there? काही लोक अशा प्रकारचं म्हणतात की मला त्या ठिकाणी काय मिळणार आहे. But the question is, what are you giving there? पण प्रश्न हा आहे की तुम्ही काय देत आहात इतरांना. It's not that what you are getting there, but what are you giving there? What are you serving? हे महत्वाचं नाही की तुम्हाला काय या ठिकाणी मिळणार आहे, परंतु तुम्ही काय देणार आहात हे महत्वाचं आहे. When you begin to serve one another, ज्यावेळेस तुम्ही एकमेकांची सेवा कराल God begins to use you to bless others. ते बाप तुमचा उपयोग इतरांना आशीर्वाद देण्यासाठी करतो. This year, let us decide to serve one another. आणि म्हणून या वर्षी आपण हा प्रयत्न करूया की आपण एकमेकांची सेवा करणार आहोत. In our church, we have responsibilities for everybody on Sunday to do something. They come and sweep the floor, clean up the room there. Right, two people will come and clean the room. Two people welcome the people.
All right, two people arrange the table for communion, and two people arrange the mic set, and all these we have responsibilities every Sunday for different people. हे चांगल्या रीतीने ऐका तुम्ही. त्यांच्या चर्चमध्ये त्यांच्या चर्चमध्ये प्रत्येक जे सभासद आहेत ते चर्चमध्ये आल्यानंतर काही ना काहीतरी काम त्यांना वाटून दिलेले आहेत आणि ते काम ते करण्याचा प्रयत्न करतात. That means you come to serve one another in different ways. आणि म्हणून तुम्ही येता ह्या ठिकाणी एकत्र येतात, तुम्ही एकमेकांची वेगवेगळ्या प्रकारे सेवा करण्यासाठी येता. And finally, Peter says here, आणि मग शेवटी पेत्र ह्या ठिकाणी असं म्हणतो in verse 10, 10व्या वचनामध्ये, verse 11, if anyone speaks, he should do it as one speaking the very words of God. If anyone serves, he should do it with the strength God provides, so that in all things God may be praised through Jesus Christ. To him be the glory and the power forever and ever. 11व्या वचनामध्ये असं म्हटलं, भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे. सेवा करणाऱ्याने ती आपण सेवा देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी, यासाठी की सर्व गोष्टी देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे. गौरव व पराक्रम ही गाणे त्याची आहेत. So the summit the priorities, do everything for God's glory. जे काही तुम्ही कराल सातवी प्रायोरिटीचे मुख्य बाब तुमच्या जीवनामध्ये ते देवाच्या गौरवासाठी करा. The Bible says the very purpose God has created us, the very purpose that God saved us is to bring glory to Him. देवाने आपलं तारण केलेलं, देवाने आपल्याला जे जीवन दिले ते यासाठी की आधी त्याचे गौरव करावं. We are worshiping a God who seeks His own glory. He says, I will not give my glory to anyone else. देवा असं म्हणतो की मी माझं गौरव कोणालाच देणार नाही. तो अशा प्रकारचा देव आहे, त्याची आम्ही सेवा करतो. So in 1 Corinthians chapter 10 verse 31 says, पहिले करिंथीचा 10वा अध्याय 31व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, he says that wherefore whether we eat or drink whatever you do all to the glory of God. जे काही तुम्ही करता, खाता पिता ते देवाच्या गौरवासाठी करा असं म्हटलेलं आहे. So whatever happens in our life, you must give all credit to God. जे काही तुमच्या जीवनामध्ये घडतं ते त्याचं क्रेडिट, त्याचं तुम्ही गौरव देवाला द्यायची गरज आहे. We must focus on bringing glory to God. आणि म्हणून आमचा फोकस हा असला पाहिजे की देवाला आम्ही जे काही करतो त्याच्याद्वारे त्याचे गौरव व्हावं. So let these be set as priorities this year in your life. आपल्या जीवनासाठी या वर्षामध्ये ह्या प्राथमिकता असू द्या. And you will see how your life will be different. आणि मग तुम्ही पाहाल की तुमचं जीवन हे कसं भिन्न अशा प्रकारचं आहे. You will live differently because you are made different in Christ. तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळं जीवन जगणार आहात, परंतु ते ख्रिस्ता करता तुम्ही जीवन जगणार That's आहात. why in Ephesians chapter 4 verse 17 we read, इफिसकर पत्राचा 5वा अध्याय 17 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, this I say therefore and testify in the Lord that ye henceforth walk not as other Gentiles walk in the vanity of their mind. Paul says that you must walk differently, not like the people in the world. जे विदेशी लोक आहेत ज्यांना स्वार्थ ठाऊकले, देवाचं ओळख झाले, अशा लोकांचं जर तुम्ही वागू नये, परंतु तुमचं वागणं भिन्न असावं अशा प्रकारे पॉल या ठिकाणी सांगत आहे. So our life should be different from the आपले people in जीवन the हे world. भिन्न असले पाहिजे इतरांच्या जीवनापेक्षा. See, your neighbors and your colleagues all are looking at you to see what kind of life you are living because you are following Jesus. तुमचे शेजारी, तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करतात ते सर्व तुमचं जीवन पाहतात, तुम्ही कसल्या प्रकारचं जीवन जगत आहात. Because your life will make an impact on them. आणि मग तुमचं जीवन हे दुसऱ्यांना प्रभावित करणार अशा प्रकारचं होणार आहे. And your life should be different from other people because the Lord Jesus made you different and gave you new life. देवाने तुम्हाला वेगळं भिन्न अशा प्रकारचं तयार केलेलं आहे आणि म्हणून तुमचा इतरांच्या जीवनावरती जो प्रभाव पडणार आहे तो भिन्न अशा प्रकारचा असणार आहे. So if you have not accepted Jesus and not experienced new life, today you can make a decision to surrender your life to the Lord Jesus. जर तुम्ही अजूनही देखील तुमचं तारण झालं नसेल, ख्रिस्त येशूच्या बद्दल तुम्ही निर्णय घेतला नसेल, तर आज तुम्हाला वेळ आहे कसं करायचं. So that on the New Year's Day your life should become really new. या नवीन वर्षात अगदी पहिल्या दिवशी तुमचं जीवन हे नवीन असं पडेल. Unless until your life is become new, nothing is new around you. तुमचं जीवन नवीन झाल्याशिवाय काही गोष्टी तुमच्या जीवनात होणार नाही. The Bible says that if anyone is in Christ, he is a new creation. Everything old has become new. Everything has changed. पवित्र शास्त्रामध्ये अशा प्रकारचं म्हणत नाही की पहा जुनं ते सर्व गेलेलं आणि नवीन झालेले, तुम्ही नवीन अशा प्रकारची उत्पत्ती आहात. So if you truly repent from your sins, turn around from your past life, accept Jesus as your Savior and Lord, you will receive new life and you become a new person today. पश्चाताप करून जर तुम्ही पापांची क्षमेसाठी याचना केली आहे तर तुमचं तारण झालेलं आहे आणि तुम्हाला नवीन जीवन प्राप्त झालेलं आहे.
And you will know the importance of time, you know the importance of opportunities, you know the importance of glorifying God. मग देवाचं गौरव आम्ही कसं करू, देवाचं वेळ देवासाठी आम्ही कसा खर्च करू ह्याचं महत्व तुम्हाला कळेल. May the Lord bless His word. तेव्हा त्या प्रश्नाच्या द्वारे Let us आशीर्वादित pray. करू आपल्याला. Father, we thank you for speaking to us today, आज हे पित्या तू आमच्या संगती बोललास त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. that we may know how to set the priorities this year in our lives. आमच्या जीवनामध्ये ज्या प्राथमिकता आहेत, त्या नवीन वर्षामध्ये त्या कशा ठेवाव्यात हे आम्हाला समजेल. Thank you for each one in this place today, आज जे सर्वजण या ठिकाणी जमा झालेले आहेत, त्यांच्याबद्दल मी तुझे आभार मानतो. that our lives may be changed because you have brought new life to us. आमचं जीवन बदलून जावेत यासाठी की तुझं नवीन जे जीवन आहे ते जीवन तू आम्हाला दिल्यामुळे. So we may set our priorities this year for your glory, Lord. आमच्या जीवनातील प्राथमिकता आहे तुझ्या गौरवासाठी आम्ही करू शकतो हे देवा. Each of us may become useful to you. आणि प्रत्येक जण आम्ही जे आहोत ते तुझ्या उपयोगाचे पात्र बनू शकतो. Because the time is short, that we may know how to use every opportunity you are giving वेळ us. हा फार तोड काय म्हणून तू आम्हाला जी संधी देतो त्या संधीचा चांगल्या प्रकारचा उपयोग कसा करावा हे आम्हाला समजू शकेल. That your name may be glorified through our lives. यासाठी की आमच्या जीवनाच्या द्वारे तुझे गौरव व्हावं. Lord, bless each one of us. प्रभू आमच्या प्रत्येकाला तू आशीर्वाद दे. We commit this new year into your hands. हे नवीन वर्ष आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो. That He will be with us and go with us throughout this year. यासाठी की या नवीन वर्षात अगदी सुरुवातीपासून तो आमच्या बरोबर असावा. And that we may go from glory to become Christ-like. यासाठी की आम्ही गौरव जे जीवन आहे गौरव जे जीवन आहे ते गौरव दुसऱ्या गौरवामध्ये आम्ही जाऊ शकतो. Until we meet again. आम्ही तुला भेटेपर्यंत May your love and praise and the joy and the fellowship of the Holy Spirit be with us. In the Tuझं- precious name of our Lord and Savior. तुझी संगती तुझं प्रेम तुझा सहवास तुझी कृपा हे आमच्या बरोबर सदैव असो. God bless you. We Thank have you. kept some books there, also to tell. Some New Testaments are there, good New Testaments, are in Psalms and some helps, new ones, you can take them free. Right, some Marathi books also, you can pick them up. There is one English book called Youth Challenges, 100 Youth Challenges. You can pay 50% discount, only 50 rupees. We used to sell it for 100. So you can pay 50 and take it, that's very useful for all. So just त्या ठिकाणी काही पुस्तकं ठेवलेली आहेत, काही पुस्तकं फुकट आहेत. फक्त त्या पुस्तकापैकी एक पुस्तक आहे आणि 50 आव्हानात्मक अशा बाबी आहेत तरुणांच्यासाठी मला असं वाटतं ते एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाची किंमत 100 रुपये, परंतु तुमच्यासाठी ती 50 रुपये. आणि जर तुम्ही ते पुस्तक तरुण लेकराचे ते पुस्तक घेऊन जाऊ शकेल. दॅट इज इन इंग्लिश.